गोठ्यातील माशा आणि डासांचे नियंत्रण कसे करावे? नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या गोठ्यात माशा आणि डासांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे का? मग आजच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनेक शेतकरी जनावरांना चांगला चारा, स्वच्छ पाणी आणि योग्य औषधोपचार देतात, पण गोठ्यातील माशा आणि डासांकडे दुर्लक्ष करतात. हीच एक छोटी चूक जनावरांच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकते. माशा आणि डास वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे गोठ्यातील अस्वच्छता. शेण, लघवी, साचलेलं पाणी आणि ओलसर जागा यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते. म्हणून सर्वप्रथम गोठ्याची दररोज स्वच्छता करा. शेण वेळेवर बाहेर काढा आणि लघवी किंवा पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. गोठ्यात योग्य निचरा असेल तर माशा आणि डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर कमी होते. गोठा हवेशीर ठेवा. स्वच्छ परिसर आणि कोरडा गोठा हीच माशा व डासांवर नियंत्रण ठेवण्याची सर्वात प्रभावी पद्धत आहे. लक्षात ठेवा, माशा आणि डास कमी असतील तर जनावरांना त्रास कमी होतो, ताण कमी येतो आणि गोठ्यातील वातावरणही अधिक निरोगी राहते. तुमच्या गोठ्यात माशा आणि डासांचा त्रास जास्त आहे का? त्यावर तुम्ही कोणता उपाय करता? कमेंटमध्ये नक्की सांगा. शेती आणि पशुपालनाविषयी अशीच विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती दररोज मिळवण्यासाठी ॲग्रो जगत इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा. तसेच यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.